Hello students, now we start with importance of principle of management. In last lecture we saw features of principle of management. Now we start with principle of management's importance. Principle of management guide the managers. हे आपण last lecture ला आपण बघितलं. Principle of management are the guidelines which help the managers while managing an organization. Whatever difficulty in their work while managing an organization, all difficulties are solved by principle of management. So principle of management guide the managers to deal with the organizational problem. Now आपण डिटेल मध्ये बघूया. Principle of management guide the managers. कशासाठी गाइड करतात बघा? While solving managerial problems. In order to successful व्हायचं असेल तर every manager should follow the basic principle of management. These principles have been developed over a period of time and are applied to all types of organization. यात हे जास्त एक्सप्लेन डिटेल मध्ये करत नाही, ऑलरेडी आपलं हे झालेलं एक्सप्लेन करून. In order to succeed म्हणजे सक्सेसफुल व्हायचं असेल तर every manager should follow the principle of management. These principles have been developed over a period of time and are applicable to all types of organization. Their importance can be explained with the help of following points. Now first point काय दिलं त्यांनी? Greater or higher efficiency. Principles मुळे efficiency वाढते का रे? Efficiency म्हणजे काय? सांगितलेलं पुन्हा एकदा सांगतो. Efficiency म्हणजे कार्यक्षमता वाढते का रे प्रिन्सिपल मुळे? पहिलाच प्रिन्सिपल आपला डिव्हिजन ऑफ वर्क. When a person does the small part of work again and again, if you remember that line, when a person does the small part of work again and again, he become master in that work. आपण बघितलं ना ते तेच करून ती कामामध्ये काय होतात? मास्टर होतात आणि त्यामुळे it will increase the efficiency of the organization. बघूया आपण. Efficiency is the relation between the return and cost. Efficiency is the relation between the returns and cost. Now returns म्हणजे काय? Income आणि cost म्हणजे expenses. Now माझे एम्प्लॉईज एफिशिएंट आहेत की इनएफिशिएंट हे मला माहिती आहे. मी ऑर्गनायझेशन मध्ये बघतोय काम करतायत की नाही करत आहेत ऍज अ मॅनेजर. बट बॉस कशावरून जज करणार एफिशियन्सी? किंवा आउटसाइडर पब्लिक आपल्याला कशावरून जज करणार ऑर्गनायझेशन इफिशियंट आहे की इनएफिशियंट आहे? कशावरून जज करणार? तर ते चेक करणार रिटर्न अँड कॉस्ट मधलं रिलेशनशिप. रिटर्न अँड कॉस्ट मधलं रिलेशनशिप म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑर्गनायझेशनचे रिटर्न्स म्हणजे इन्कम खूप जास्त आहे आणि कॉस्ट म्हणजे खर्च त्या मानाने कमी आहे. काय बोलतोय कळते? रिटर्न्स म्हणजे इन्कम जास्त आहे आणि कॉस्ट म्हणजे खर्च कमी आहे. खर्च कमी आहे, इन्कम जास्त आहे म्हणजे हे ऑर्गनायझेशन इफिशियंट आहे असं बॉस थिंक करणार, आउटसाइडर थिंक करणार. एम्प्लॉईज काम करतायत नाही करतायत ती लोक बघायला येत नाही. ती कशावरून जज करतात? इफिशियन्सी, रिटर्न अँड कॉस्ट. याच्या उलट खर्च एकदम जास्त आहे, कॉस्ट खूप आहे आणि इन्कम त्या मानाने खूप कमी आहे. इन्कम कमी आहे, ऑर्गनायझेशन डायरेक्ट सांगतात काय? इनएफिशियंट आहे. सो इफिशियन्सी कशी जज करतात? दोन गोष्टींवरून, रिटर्न अँड कॉस्ट. सो फर्स्ट लाईन आपली इफिशियन्सी इज द रिलेशन बिटवीन रिटर्न अँड कॉस्ट. पुढच्या लाईन बघा त्यांनी डिटेल दिलंय. हायर रिटर्न्स, इन्कम जास्त आहे ऍट द सेम कॉस्ट और ऍट लोअर कॉस्ट. कमी खर्चामध्ये इन्कम जर का जास्त येत असेल, कमी खर्चामध्ये इन्कम जास्त येत असेल, then organization is said to be more efficient and vice versa. Vice versa म्हणजे याच्या उलट. याच्या उलट म्हणजे काय? कमी खर्चामध्ये जास्त इन्कम येते. काय दिलेलं आहे तिथे? इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. इन्कम जास्त आहे, खर्च कमी आहे, ऑर्गनायझेशन इफिशियंट. याच्या उलट काय? खर्च जास्त आहे, इन्कम कमी आहे. खर्च जास्त आहे, इन्कम कमी आहे, ऑर्गनायझेशन इनएफिशियंट. सो सेकंड लाईन काय दिलं? रीड करा सगळ्यांनी. हायर रिटर्न्स ऍट द सेम कॉस्ट
or at lower cost, then organization is said to be more efficient and vice versa by following the principle of management. The manager can generate higher efficiency in the organization in the form of quantity as well as quality. हे प्रिन्सिपल फॉलो केल्यामुळे एफिशियन्सी वाढणार का? बघा लाईन दिली, बाय फॉलोइंग प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, प्रिन्सिपल फॉलो केल्यामुळे the manager can generate higher efficiency in the organization in the form of quantity as well as quality. प्रिन्सिपल फॉलो केल्यामुळे क्वांटिटी पण वाढणार आहे आणि क्वालिटी पण इम्प्रूव्ह होणार आहे. इज इट ट्रू? इज इट ट्रू? येस. पहिलाच प्रिन्सिपल आपण बघितलं ना, कोणता? डिव्हिजन ऑफ वर्क. लास्ट लाईन काय बघितली आपण? when a person doing small part of work again and again, he become master in that work. It leads to specialization. It improves quantity and quality of work. म्हणजे इफिशियन्सी वाढते ना प्रिन्सिपल फॉलो केल्यामुळे. सो पहिले इम्पॉर्टन्स कळलं तुम्हाला, ग्रेटर और हायर इफिशियन्सी. एकदा रीड करूया सगळ्यांनी. इफिशियन्सी इज द रिलेशन बिटवीन द रिटर्न अँड कॉस्ट. Higher returns at the same cost or at lower cost, then organization is said to be more efficient and vice versa. By following the principle of management, the manager can generate higher efficiency in the organization in the form of quantity as well as quality. Point number 2, teamwork. It is the teamwork that brings success to the organization. प्रत्येकाला तुम्हाला माहिती असेल की टीमवर्क आणि इंडिव्हिज्युअल वर्क काय बेटर आहे ऑर्गनायझेशन मध्ये. एकट्याने कितीही मेहनत केली ना सक्सेस मिळणार नाही, पण पूर्ण टीम जेव्हा वर्क करणार तेव्हा सक्सेस इझिली मिळणार. सो फर्स्ट लाईन काय दिले? इट इज द टीम वर्क दॅट ब्रिंग्स सक्सेस टू द ऑर्गनायझेशन. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट डेव्हलप टीम वर्क इन द ऑर्गनायझेशन. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प करतं आपल्याला टीम वर्क निर्माण करण्यासाठी, टीम निर्माण करण्यासाठी. कशा प्रकारे ते बघूया आपण. एक्झाम्पल, प्रिन्सिपल ऑफ टीम स्पिरिट. टीम स्पिरिट म्हणजे ते स्पिरिट दी कॉर्प्स प्रिन्सिपल आहे जे आपण एक्सप्लेन नाही केलंय. प्रिन्सिपल ऑफ टीम स्पिरिट मेक्स द मॅनेजर्स टू अवॉइड द डिवाइड अँड रूल पॉलिसी ऑफ द इन द ऑर्गनायझेशन. प्रिन्सिपल ऑफ टीम स्पिरिट मध्ये सांगितलंय, इव्हन प्रिन्सिपल ऑफ इक्विटी मध्ये पण सांगितलंय की सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्या. सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट दिली, डिवाइड अँड रूल पॉलिसी नाही आपण फॉलो केली, सगळ्यांना सेम ट्रीटमेंट दिली, ऑटोमॅटिक सगळे एकत्र येऊन काम करणार. आणि जेव्हा सगळे एकत्र येऊन काम करणार, ऍज अ टीम म्हणून काम करणार, आणि जेव्हा टीम म्हणून वर्क करणार, गोल आपलं इझिली अचीव्ह होणार. काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? ऑर्गनायझेशन मध्ये टीम वर्क खूप महत्वाचं आहे. आणि टीम वर्क कधी निर्माण होणार? जेव्हा तुम्ही सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट देणार तेव्हाच. मग जेव्हा तुम्ही स्पिरिट दी कॉर्प्स, टीम स्पिरिट हे प्रिन्सिपल फॉलो कराल, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी फॉलो कराल, तेव्हा ऑटोमॅटिक सगळ्या एम्प्लॉईजला तुम्ही काय देणार? इक्वल ट्रीटमेंट. डिवाइड अँड रूल पॉलिसी तुम्ही फॉलो करणार नाही, अर्ध्यांना चांगली ट्रीटमेंट, अर्ध्यांवरती अन्याय, हा प्रकार तुम्ही करणार नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक सगळे एम्प्लॉईज एकत्र येणार, एकत्र आले की तिथे टीम निर्माण होणार, आणि जेव्हा टीम वर्क करणार तेव्हा गोल इझिली अचीव्ह होणार. सो फर्स्ट लाईन दिले बघा त्यांनी, इट इज द टीम वर्क दॅट ब्रिंग्स सक्सेस टू द ऑर्गनायझेशन. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट डेव्हलप टीम वर्क इन द ऑर्गनायझेशन. Example, principle of team spirit makes the manager to avoid the divide and rule policy in the organization. Now point number 3, goodwill. हे प्रिन्सिपल्स मुळे गुडविल जनरेट होणार ना. आपण एक लाईन बघितली, इट इम्प्रूव्स क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वर्क. डिव्हिजन ऑफ वर्क मध्ये when a person does the small part of work again and again, he become master in that work. इट लीड्स टू स्पेशलायझेशन. प्रत्येक जण स्पेशलाइज होणार, चांगली सर्व्हिस देणार मार्केटमध्ये. त्यांनी जेव्हा चांगली सर्व्हिस दिली एम्प्लॉईजनी, तर त्या नाव एम्प्लॉईजचं होणार की त्या ऑर्गनायझेशनचं होणार? सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारतोय. नाव राज क्लासेस मध्ये मी शिकवतो, मी कितीही चांगलं शिकवलं तर नाव माझं होणार की क्लासेसचं होणार? क्लासचं होणार ना. सिंपल एक्झाम्पल आहे. सो लाईन काय दिले बघा, द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प टू इम्प्रूव्ह अँड डेव्हलप गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट help to improve and develop goodwill of the organization. The principle of management help to improve the quality of goods and services provided by the organization. प्रिन्सिपल मुळे क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इम्प्रूव्ह होते का? होते ना. आपण पहिलाच पॉईंट बघितला, क्वालिटी इम्प्रूव्ह होते डिव्हिजन ऑफ वर्क मुळे. चांगल्या क्वालिटीचे गुड्स गेले मार्केटमध्ये की नाव कोणाचं होणार? एम्प्लॉईजचं की ऑर्गनायझेशनचं? चांगल्या क्वालिटीचे गुड्स जेव्हा मार्केटमध्ये जाणार, नाव कोणाचं होणार? एम्प्लॉईजचं की ऑर्गनायझेशनचं? ऑफकोर्स ऑर्गनायझेशनचं.
सो लाईन काय दिली बघा, द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द ऑर्गनायझेशन विच डेव्हलप्स गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे इन शॉर्ट हे गुडविल कोणामुळे डेव्हलप झालेलं आहे, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. जेव्हा मी डिव्हिजन ऑफ वर्क फॉलो केलं, सगळे एम्प्लॉईज माझे तेच करू लागले, सगळे स्पेशलाइज बनले, सगळे चांगले गुड्स बनवू लागले. नाव कोणाचं चांगलं होतं, एम्प्लॉईजचं किंवा ऑर्गनायझेशनचं? ऑर्गनायझेशनचं. कोणामुळे झालं? प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटमुळे. पॉईंट नंबर 3 कळाला तुम्हाला. हेडिंग काय दिली त्यांनी? गुडविल. एकदा रीड करायचं सगळ्यांनी माझ्यासोबत. मी इथे युट्यूबवरती लेक्चर टाकलेलं आहे, मी रीड करायला सांगतो. याचा अर्थ तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा मी रीड करा बोललो, तुम्ही देखील ते समोर तिथे बोलायचं आहे. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प टू इम्प्रूव्ह अँड डेव्हलप द गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द ऑर्गनायझेशन which develops goodwill of the organization. Now point number 4, less burden on superiors. Superiors म्हणजे टॉप लेवल वाले, त्यांच्यावरचं बर्डन कमी झालं प्रिन्सिपल्समुळे. प्रिन्सिपल ऑफ आपण सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन बघितलं ना, आठवते तुम्हाला? सेंट्रलायझेशन मध्ये सगळ्या अथॉरिटी कोणाला दिलेल्या? टॉप लेवलला. त्यामुळे सगळे डिसिजन्स कोणाला घ्यावे लागायचे? टॉप लेवलला. सो टॉप लेवल पूर्ण बिझी होऊन गेलेलं होतं. जेव्हा प्रिन्सिपल फॉलो केले तेव्हा त्यांनी काय केलं? काही अथॉरिटीज काय केल्या? शेअर केल्या, डिसेंट्रलाइज केल्या. काही अधिकार त्यांनी मिडल लेवलला दिले, काही अधिकार लोअर लेवलला दिले. नाव त्यांचे डिसिजन्स ते स्वतः घेत आहेत की टॉप लेवलकडे येत आहेत? स्वतःच घेत आहेत ना. अगोदर काय होत होतं? सगळे डिसिजन्स कोण घेत होतं? फक्त टॉप लेवल. सो टॉप लेवल पूर्ण बिझी झालेलं होतं शेड्यूल त्यांचं. प्रिन्सिपल्स वाचले, प्रिन्सिपल्स फॉलो केले, तेव्हा हळूहळू त्यांनी पॉवर्स काय केल्या? डेलिगेट्स केल्या. पॉवर्स डिस्ट्रीब्यूट केला. कोणामध्ये? मिडल लेवल आणि लोअर लेवलला. सो नाव त्यांचे डिसिजन्स ते स्वतःच घेत आहेत. म्हणजे टॉप लेवलवाले सुपेरियर्स काय झाले? बर्डन मधून रिलीज झाले, फ्री झाले. बघूया आपण काय दिलं त्यांनी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प टू रिड्यूस. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प टू रिड्यूस द बर्डन ऑफ द सुपेरियर्स. सुपेरियरवरचं बर्डन त्यामुळे काय झालंय? कमी झालेलं आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटमुळे. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी म्हणजे डिसेंट्रलायझेशन. डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी म्हणजे डिसेंट्रलायझेशन. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी. मी ऑथॉरिटी डेलिगेट्स करतो. डेलिगेट्स करतो म्हणजे ऑथॉरिटी डिस्ट्रीब्यूट करतोय. कोणामध्ये? मिडल आणि लोअर लेवलमध्ये. त्यामुळे काय झालं? त्यांचे डिसिजन्स आता ते स्वतः घेत आहेत. टॉप लेवलला विचारायला जात नाहीये. As per the principle of delegation of authority, certain level of authority can be given to subordinates so that superior will look after more important work. आता सगळे डिसिजन कोण घेतात? सगळे मिडल लेवलचे मिडल लेवल वाले घेतात, लोअर लेवलचे लोअर लेवल वाले घेतात. नाव टॉप लेवल वाले फ्री झाले, त्यांच्यावरचं बर्डन कमी झालं. आता ते कशासाठी वापरू शकतात तो टाइम? मोर इम्पॉर्टंट वर्क, महत्वाच्या कामांसाठी वापरू शकतात. अगोदर त्यांना वेळ मिळतच नव्हता, सगळे डिसिजन्स घ्यावे लागत होते. मग त्यांनी काय केले? काही पॉवर्स कोणाला दिल्या? मिडल लेवलला आणि लोअर लेवलला. ऑटोमॅटिक त्यांचे डिसिजन्स ती लोक घेऊ लागली, त्यांच्यावरचं बर्डन कमी झालं. आता ते कशावर फोकस करतायत? मोर इम्पॉर्टंट वर्क. पॉईंट नंबर 4 कळलं तुम्हाला? ओके. नाउ पॉईंट नंबर 5, स्मूथ फ्लो ऑफ ऍक्टिव्हिटीज. The principle of management help smooth flow of activities in the organization. स्मूथ फ्लो म्हणजे आता सगळी कामं स्मूथली चालू आहेत, सुरळीतपणे चालू आहेत, काही प्रॉब्लेम येत नाही ऑर्गनायझेशन मध्ये बिकॉज ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. कसं काय बघूया? प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, प्रिन्सिपल ऑफ डेलिगेशन ऑफ अथॉरिटी हेल्प ऑर्गनायझेशन टू कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज इन सिस्टमॅटिक मॅनर. डिव्हिजन ऑफ वर्क मुळे आता प्रत्येक एम्प्लॉई कामामध्ये स्पेशलाइज झालाय, कामामध्ये एक्सपर्ट झालाय, मास्टर झालाय. सो कामं करतायत ते सगळेजण आता कामामध्ये मास्टर झाले. पण प्रॉब्लेम कुठे येत होता? वर्क तर माहिती पण डिसिजन घ्यायचे पॉवर्स नाही. डेलिगेट्स केले अथॉरिटी, आता त्यांना डिसिजन पण घ्यायचे अधिकार आहेत. आता कामं थांबणार का? अगोदर कामं का थांबत होती? कारण कामं कोणाला येतच नव्हती. डिव्हिजन ऑफ वर्कमुळे ती कामं त्यांना आता चांगल्या प्रकारे जमत आहे. मग परत का अडकत होते? कारण डिसिजन घ्यायच्या पॉवर्स नव्हत्या. पॉवर्स पण दिले मी. डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी म्हणजे काय? अधिकार पण देऊन टाकले. आता कामं थांबणार की कामं रोजच्या रोज होणार? वेळेमध्ये, रोज वेळेमध्ये होणार ना. सो वर्क स्मूथली चालू राहणार ना.
बिकॉज ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. काय दिले बघा तिथे, द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्प स्मूथ फ्लो ऑफ ऍक्टिव्हिटीज इन द ऑर्गनायझेशन. सगळी कामं स्मूथली चालू राहणार आहेत. कशामुळे? द प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. अगोदर कामं येतेच नव्हती, डिव्हिजन ऑफ वर्क केल्यामुळे काय झालं, सगळेजण एक्सपर्ट झाले. आता कुठे अडकतायत ते, काम ते येते पण डिसिजन घ्यायच्या पॉवर्स नाही. सो दुसऱ्या प्रिन्सिपल मध्ये मी त्यांना पॉवर्स पण दिल्या, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, अधिकार पण दिले. आता ते अडकतात की त्यांची कामं स्वतःच करतात. सो ऍज पर द प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क, प्रिन्सिपल ऑफ डेलिगेशन ऑफ अथॉरिटी हेल्प द ऑर्गनायझेशन टू कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आता सगळी कामं सिस्टमॅटिकली वेळेमध्ये होत आहेत. पॉईंट नंबर 5 कळलं तुम्हाला, स्मूथ फ्लो ऑफ ऍक्टिव्हिटीज. Now point number 6, application and dedication. The principle of management needs application and dedication from manager and employees. प्रिन्सिपल अप्लाय केल्यानंतरला सगळ्यात महत्त्वाचं तिथे डेडिकेशन राहणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल अप्लाय केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तिथे डेडिकेशन राहणं गरजेचं आहे. बरेच जण बघा, आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया, 2 दिवस अभ्यास करतात, मला तिसऱ्या दिवशी कंटाळा आला, मग अशी मुलं सक्सेसफुल होत नाही. ऍप्लिकेशन करताय ना, मग सोबत डेडिकेशन पण ठेवा. डेडिकेशन म्हणजे काय? सातत्य, कंटिन्युटी. 1 महिना प्रिन्सिपल फॉलो केले, सक्सेस नाही मिळत आहे, बरोबर आता नाही फॉलो करायची, नाही मिळणार सक्सेस तुम्हाला ऍप्लिकेशन पण करायचं आणि सोबत डेडिकेटिव्हली ते फॉलो पण करायचे. सातत्य पण पाहिजे त्याच्यामध्ये, कंटिन्युटी पण पाहिजे. डेडिकेशन मीन्स सातत्य किंवा कंटिन्युटी. कंटिन्युटी पाहिजे. तुम्ही 1 आठवडा फॉलो कराल, 1 वीक फॉलो कराल, 1 मंथ फॉलो कराल, सक्सेस मिळणार नाही. जेव्हा वर्षानुवर्ष फॉलो कराल तेव्हा तुम्हाला ओव्हर द पिरियड सक्सेस मिळणार. सो फर्स्ट टाइम काय दिली त्यांनी, the principle of management needs application and dedication from manager and employees. The manager set a good example before the employees. manager employees च्या समोर चांगलं एक्झाम्पल देऊ शकतो by following discipline. हे प्रिन्सिपल कधी फॉलो होणार माहितीये? जेव्हा ते प्रिन्सिपल मॅनेजर फॉलो स्वतः करणार तेव्हा. द मॅनेजर कॅन सेट अ गुड एक्झाम्पल. मॅनेजर चांगलं एक्झाम्पल ठेवू शकतो कोणासमोर? बिफोर द एम्प्लॉईज समोर, बाय फॉलोइंग डिसिप्लिन. समजा मॅनेजर स्वतः डिसिप्लिन फॉलो करतोय, स्वतः वेळेवरती येतोय, स्वतः प्रामाणिकपणे काम करतोय, ऑटोमॅटिक त्याच्या हाताखालील एम्प्लॉईजना पण ते शिस्त पाळावी लागणार, तो डिसिप्लिन फॉलो करावा लागणार. तोच फॉलो करत नसेल तर हाताखालचे पण फॉलो करणार नाही. काय सांगायचं कळतंय तुम्हाला? म्हणजे कोणी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे प्रिन्सिपल फॉलो करण्यासाठी? एम्प्लॉईजने की मॅनेजरने? मॅनेजरने. सो लाईन काय दिली त्यांनी, अ मॅनेजर कॅन सेट अ गुड एक्झाम्पल बिफोर द एम्प्लॉईज बाय फॉलोइंग डिसिप्लिन. आणि जर का त्याने स्वतः अप्लाय केले तरच हाताखालचे पण अप्लाय करणार, त्यानेच अप्लाय नाही केले तर हाताखालचे पण अप्लाय करणार नाही. म्हणून पुढच्या लाईन दिली बघा, जर का डिसिप्लिन मेंटेन करत असेल, मॅनेजर प्रिन्सिपल फॉलो करत असेल, थस देअर कॅन बी, तरच तिथे काय होणार आहे? ऍप्लिकेशन अँड डेडिकेशन थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, जर का मॅनेजर स्वतः फॉलो करत असेल प्रिन्सिपल्स तर ऑर्गनायझेशन मध्ये पण फॉलो होतील. तो स्वतःच फॉलो करत नसेल तर ऑर्गनायझेशन मध्ये पण फॉलो होणार नाही. पॉईंट कळाला तुम्हाला? पॉईंट कळाला. पॉईंट नंबर 6, ऍप्लिकेशन अँड डेडिकेशन. एकदा सगळेजण रीड करतील माझ्यासोबत. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट नीड्स ऍप्लिकेशन अँड डेडिकेशन फ्रॉम मॅनेजर्स अँड एम्प्लॉईज. द मॅनेजर सेट अ गुड एक्झाम्पल बिफोर द एम्प्लॉईज बाय फॉलोइंग डिसिप्लिन. Thus, there can be application and dedication throughout the organization. Now, point number 7, motivation to employees. Management principle act as the fundamental instrument to train the managers. Principle of management manager ला train करतात. How it is possible? Now, manager चा task काय? जेव्हा फर्स्ट डे एखादा एम्प्लॉई ऍज अ मॅनेजर म्हणून जेव्हा उभा राहतो तो घाबरतो, कारण 100 एम्प्लॉईज त्याला समोर दिसत आहेत, त्यातले काही उद्धट आहेत, काही उलटे सुलटे बोलणारे आहेत आणि अशा एम्प्लॉईज घेऊन मला कामं करून घ्यायचे. तो घाबरतो, त्याचा कॉन्फिडन्स लूज होतो. पण जेव्हा तो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट वाचतो, ते अंडरस्टँड करतो, त्याची कॉन्फिडन्स लेवल वाढते, त्याला एक्झॅक्टली कशा प्रकारे वर्क करायचं हे समजतं. सो काय लाईन दिले बघा त्यांनी, मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऍक्ट ॲज अ फंडामेंटल इन्स्ट्रुमेंट टू ट्रेन द मॅनेजर्स. जेव्हा प्रिन्सिपल्स तुम्ही वाचणार ना
ऑटोमॅटिक तुम्हाला कळणार की तुम्हाला कशा प्रकारे एम्प्लॉईशी डील करायचं आहे, कशा प्रकारे प्रॉब्लेम हँडल करायचे. सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आपल्याला एक प्रकारे ट्रेन करते. सो लाईन कधी बघा, मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऍक्ट ॲज अ फंडामेंटल इन्स्ट्रुमेंट टू ट्रेन द मॅनेजर्स. अ मॅनेजर हू अंडरस्टँड द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, ज्याला हे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट नीट कळाले, कॅन परफॉर्म हिज जॉब इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली. म्हणजे काय, ज्यांना हे प्रिन्सिपल समजले, ज्याला हे प्रॉपर समजले, ज्याला हे प्रॉपर अप्लाय करायला जमले, तो त्याचा जॉब खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. काय दिले बघायला तिथे, अ मॅनेजर हू अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कॅन परफॉर्म हिज जॉब इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली. थस मॅनेजमेंट प्रिन्सिपल गाईड, म्हणजे एक प्रकारे मॅनेजमेंट प्रिन्सिपल काय करतात, त्याला गाईड करतायत, ट्रेन करतायत अँड एज्युकेट द फ्युचर मॅनेजर्स. म्हणजे हे मॅनेजर सुरुवातीला हेच प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट वाचून अंडरस्टँड करून स्वतःला डेव्हलप करत 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 खूप सक्सेसफुल मॅनेजर बनतात ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे ह्यांना एज्युकेट करण्याचं काम, ह्या एम्प्लॉईजना ह्यांना डेव्हलप करण्याचं काम, ह्यांना मोटिवेट करण्याचं काम कोणी केलेलं आहे, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. पॉईंट नंबर 7 एकदा रीड करूया आपण हा पॉईंट. मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऍक्ट ॲज अ फंडामेंटल इन्स्ट्रुमेंट to train the managers. A manager who understands the principle of management can perform his job efficiently and effectively. Thus, management principle guide, train, and educate future managers.